नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 15. वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन फ्रॉम द थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परत दोन एक्झाम्पल डिस्कस करणार आहे. द फर्स्ट वन इज फ्रॉम द तेलंगणा एमसेट 2017 अँड द सेकंड वन इज फ्रॉम द BCEC 2014. दोन्ही जर आपण क्वेश्चन जर व्यवस्थितरित्या ऑब्झर्व केले तर इफिशियन्सी कॅरनॉट इंजिनच्या इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यावर, ओके, इटा इक्वल्स टू 1 - TC/TH जो काही इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे त्या इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यावर हीट इंजिनच्या इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही एक्झाम्पल्स इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. आपण तसा प्रयत्न करूया. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. पहिले, ओके, वी आर गोइंग टू डिस्कसिंग द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर फर्स्ट. ठीक आहे, इफिशियन्सीचा महत्त्व किंवा कॅरनॉट हीट इंजिन मी बऱ्याच मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये एक दोन व्हिडिओ लेक्चरमध्ये कॅरनॉट हीट इंजिन समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आता परत मी हीट इंजिन समजून सांगण्याचा प्रयत्न नाही करणार. जो काही इफिशियन्सीचा टेम्परेचरमध्ये जो काही फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला घेणार, कारण की आपल्याला टेम्परेचरमध्ये सगळ्या गोष्टी फाइंड आउट करायच्या. ठीक आहे, बघा पहिला क्वेश्चन. कन्सिडर अ रिव्हर्सिबल इंजिन ऑफ इफिशियन्सी 1/6. एक रिव्हर्सिबल इंजिन आहे, त्याची इफिशियन्सी दिली आहे 1/6. फुल स्टॉप. when the temperature of the sink is reduced by 62 degrees Celsius. हे लक्षात, ओके, म्हणजे सिंकचा जो काही टेम्परेचर आहे तो 62 डिग्री सेल्सिअसने काय केला आपण, रिड्यूस केला. इट्स इफिशियन्सी गेट्स डबल. जेव्हा आपण सिंकचं 62 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर रिड्यूस करताय तर इफिशियन्सी डबल झाली. ओके, 2 टाइम्स इनिशियलपेक्षा कशी झाली, जास्त झाली. फुल स्टॉप. द टेम्परेचर ऑफ द सोर्स अँड द सिंक्स रिस्पेक्टिव्हली. म्हणजे जेव्हा सिंकचं टेम्परेचर आपण 62 डिग्री सेल्सिअसने रिड्यूस करत आहे आणि इफिशियन्सी डबल होते इनिशियलपेक्षा, तर मग सोर्स आणि सिंकचं काय टेम्परेचर असणार ते विचारलं आपल्याला. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द तेलंगणा एमसेट 2017. ठीक आहे, बघा इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे इफिशियन्सी इक्वल्स टू 1 - TC/TH. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. इफिशियन्सी किती दिला आहे आपल्याला, 1/6. देअरफॉर 1 - TC/TH. ठीक आहे, एक काम करूया, ही टर्म इकडे घेऊया, ही टर्म इकडे घेऊया. देअरफॉर TC/TH इक्वल्स टू 1 - 1/6. दोघांचा बेस काय केला आपण, 6 ने खालीवर काय केलं, मल्टिप्लाय. देअरफॉर 6 - 1 किती झाला, 5. म्हणजे TC/TH हा या दोघांचा जो काही रेशो आला तो किती आला, 5/6. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यांनी ज्या काही गोष्टी दिल्या होत्या तेच आपल्याला हा माहिती, हा इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. इफिशियन्सी इक्वल्स टू 1 - TC/TH, वेअर TC इंडिकेट्स द टेम्परेचर ऑफ द सिंक अँड TH इंडिकेट्स द टेम्परेचर ऑफ द हॉट रिझर्वायर किंवा सोर्स. क्लिअर. 1 इज नथिंग बट द आर्बिट्ररी कॉन्स्टंट. गिवन दिलेलं होतं की इफिशियन्सी 1/6 दिलेलं आहे. ठीक आहे, इनिशियली त्या सोर्सचं आणि सिंकचं टेम्परेचर TC आणि TH होतं, तर ते आपण इथपर्यंत पोहोचलो. नंतर त्यांनी काय म्हटलं की जो काही सिंकचा टेम्परेचर आहे तो 62 डिग्री सेल्सिअसने आपल्याला काय करायचं आहे, कमी करायचं आहे. ठीक आहे, मग तेव्हा इफिशियन्सी काय होते म्हणते, डबल. ठीक आहे, म्हणजे जेव्हा सिंकचं टेम्परेचर, ठीक आहे, TC - 62 डिग्री सेल्सिअस, म्हणजे इनिशियली सिंकचं टेम्परेचर किती होतं, TC. नंतर कितीनं रिड्यूस करायचं आहे, बघा रिड्यूस शब्द वापरला, याचा अर्थ -62 डिग्री सेल्सिअस. तर नवीन जी काही इफिशियन्सी राहते, नवीन इफिशियन्सीला आपण N' ने डिनोट करू, N'. ठीक आहे, देअरफॉर 1 - TC/TH. ओके, आता हा जो काही TC आहे, ओके, याला TC' म्हणूया. हे आपण TC' व्हॅल्यू काढली. ठीक आहे, ओके. हॉट रिझर्वायरमध्ये काही चेंज नाही झाला. जो काही सोर्सचा टेम्परेचर होता त्यांनी इथं कुठेच उल्लेख नाही केला की सोर्सचा टेम्परेचर चेंज केला. त्याच्यामुळे बघा इनिशियली सोर्सचा टेम्परेचर TH होता, नंतर सोर्सचा टेम्परेचर किती आहे, TH. परंतु सिंकचं टेम्परेचर चेंज झालं म्हणून आपण त्याला TC' ने इंडिकेट करतो आणि त्याच्यामुळे काय झाली, इफिशियन्सी चेंज झाली, N'. ठीक आहे, आणि इफिशियन्सी कितीने चेंज झाली, 2 टाइम्स द इनिशियल. इफिशियन्सी किती झाली, 2 टाइम्स द इनिशियल. चला काही हरकत नाही. देअरफॉर बघा 1 - TC' आपल्याकडे किती आहे, TC - 62 डिवायडेड बाय TH इक्वल्स टू 2 टाइम्स N. ओके, आणि N ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, N ची व्हॅल्यू किती आहे, इनिशियली 1/6 इंटू 1/6. येतं लक्षात. देअरफॉर बघा new efficiency n prime equals to 1 minus TC minus 62 upon
TH इक्वल्स टू हे झालं 1/3. ठीक आहे, 2चा भाग गेला 1 बेत्रिक 6. ठीक आहे, आता एक काम करूया, हा जो काही ही जी काही टर्म आहे इकडे शिफ्ट करूया, ही टर्म इकडे शिफ्ट करूया. हो चालते. ठीक आहे, देअरफॉर 1 - 1/3 इक्वल्स टू TC - 62 अपॉन T(h). ठीक आहे, कॅल्क्युलेशनचा भाग आहे. बघा दोघांचा बेस इथं काय करूया, सेम 3, म्हणजे दोघांचा बेस झाला सेम आणि वर 3 - 1 राहिलं 2 इक्वल्स टू हे झालं TC - 62 अपॉन TH. एक लक्षात घ्या, जो काही 62 आहे तो डिग्री सेल्सिअसमध्ये आहे, त्याच्यामुळे इथं जो काही आन्सर येणार आहे तो सुरुवातीला डिग्री सेल्सिअसमध्ये येणार, त्याला मग आपण केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं. चला काही हरकत नाही. ओके, आता बघा आपल्याला इथं TC फाइंड आउट करायचा, तर TH आपल्याला इन टर्म्स ऑफ TC पाहिजे, तर इक्वेशन 1 मधून आपण TH ची व्हॅल्यू लिहू शकतो. ठीक आहे, बघा आपण इथं रेसिप्रोकल करून घेऊया इक्वेशन 1चं. देअरफॉर TH अपॉन TC इक्वल्स टू 6/5. देअरफॉर TH इक्वल्स टू TC टाइम्स 6/5. ही TH ची व्हॅल्यू आपण इथं पुट करूया. देअरफॉर 2/3 इक्वल्स टू TC - 62. TH ची व्हॅल्यू किती पुट करायची, TC टाइम्स 6/5 म्हणजे 5 गेला वर, TC - 62 अपॉन 6 टाइम्स TC 2/3. ठीक आहे, आपल्याला TC फाइंड आउट करायचं. इथनं थोडे कॅल्क्युलेशन्स वाढत आहे, परंतु काही हरकत नाही. बघा हे आपण इकडे टर्म घेऊया, साइन 2 हे किती झाले 12, इतर आले TC डिवायडेड बाय 3 इक्वल्स टू 5 ने मल्टिप्लाय करा 5 टाइम्स TC मायनस 5 2 10 0 हात चला 1 6 5 30 30 आणि 31. ठीक आहे, चला काही हरकत नाही. ठीक आहे, 3 1 3 3 चौक 12 म्हणजे 4 टाइम्स TC. बघा 310 इकडे शिफ्ट करा इक्वल्स टू 5 TC मायनस इकडे शिफ्ट करा 4 TC, म्हणजे इथं किती शिल्लक राहिलं तुमच्याकडं, जस्ट बघा 5 TC इथं कॉमन निघाला, 5 - 4 किती राहिला 1, लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडत, आणि इकडे किती शिल्लक राहिला. ओके, देअरफॉर TC इक्वल्स टू 310 डिग्री सेल्सिअस, म्हणजे जो काही सिंकचा टेम्परेचर राहणार तो किती राहणार 310 डिग्री सेल्सिअस. असं ऑप्शन बघा एकच ऑप्शन दिसते तुम्हाला 310 डिग्री सेल्सिअस आहे ना. इथं हे जे केल्विन आहे ना, आय थिंक इथं डिग्री सेल्सिअस पाहिजे. ऑप्शन मी लिहिताना गडबड केली, कारण की जो काही आपल्याला रिड्यूस झालेला टेम्परेचर होता तो डिग्री सेल्सिअसमध्ये होता ना. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा तुम्हाला फक्त एकच ऑप्शन दिसतो. आणि इथं बघा आपल्याला सिंकचं टेम्परेचर मिळालं, त्याच्यामुळे आपल्याला हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर, सोर्सचं टेम्परेचर फाइंड आउट करण्याची काही गरज नाही, कारण की एकाच ऑप्शनमध्ये 310 दिसतो. ठीक आहे, परंतु आपण फाइंड आउट करूया. पण मी सांगत आहे तुम्हाला जर टाइम सेव्ह करायचं असेल तर फक्त 310 ऑप्शन फक्त मला एकाच ऑप्शनमध्ये दिसतं, ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये, बाकी कोणत्याच ऑप्शनमध्ये दिसत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही सोर्सच्या टेम्परेचर फाइंड आउट करण्याच्या भानगडीत पडायचं ना. सोर्सचं टेम्परेचर इथून फाइंड आउट करू शकतो. का बरं, कारण की बघा TC सिंकचं टेम्परेचर तुम्हाला भेटलेलं आहे ते इथं पुट करा. बघा इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करू, किती आहे 310 भागीला आपल्याला सोर्सचं टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे 5/6. रेसिप्रोकल करा. देअरफॉर TH इक्वल्स टू रेसिप्रोकल करून 310 इकडं आला इंटू 6/5. ठीक आहे, बघा हे जरी केलं तरी तुमचं आन्सर येणारच. ठीक आहे, चला काही हरकत नाही. बघा आता आपण मल्टिप्लाय करूया. बघा बेटा, देअरफॉर TH इक्वल्स टू TH इक्वल्स टू भाग जाईल ना. ठीक आहे, 310 भागीला 5 घेऊन घेऊ आपण. 310 भागीला 5, 5 सक 30 ची भाग गेला. ठीक आहे, इथं 1 इथं 0, 5 दुनी 10 62. ठीक आहे, म्हणजे आपल्याला 62 इंटू आता काय करणार आहे 6, साइन 2 1202 हात चाला 1 6 6 36 36 आणि 1 37 म्हणजे 372 डिग्री सेल्सिअस. 372 डिग्री सेल्सिअस. ओके, एक माझ्याकडनं चूक झाली होती की ऑप्शनमध्ये मी केल्विन्स लिहिले होते. ठीक आहे, परंतु आपल्याला जो काही रिड्यूस झालेला पोर्शन आहे टेम्परेचरचा तो डिग्री सेल्सिअसमध्ये दिला होता, त्याला धरून आपण कॅल्क्युलेशन्स करण्याचा प्रयत्न केला. डिग्री सेल्सिअस आणि केल्विन, ओके, हे दोन आपण ॲड किंवा सबट्रॅक्ट नाही करू शकणार ना, याच्या लक्षात बेटा. ओके, TC - 62 हे का बरं पॉसिबल आहे, कारण की TC जेव्हा डिग्री सेल्सिअसमध्ये आहे तेव्हाच त्याच्यातून आपण 62 डिग्री सेल्सिअस कॅल्क्युलेट करू ना. ठीक आहे, याच्या लक्षात. 20 मीटर आहे
आणि 20 किलोग्रॅम आहे, या 2 युनिट ॲड होणार का? नाही, सेम युनिटच ॲड किंवा सबट्रॅक्ट होऊ शकते. ठीक आहे, तशी एक घटना लक्षात ठेवा. बघा परत एकदा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. इफिशियन्सी दिली होती 1/6. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. या फॉर्म्युल्यावरून आपण इक्वेशन 1 तयार केला, TC/THचा रेशो काढला, तो किती आला? 5/6. त्यानंतर काय म्हटलं त्यांनी, सिंकचं टेम्परेचर 62 डिग्री सेल्सिअसनी कमी झालं, त्याच्यामुळे इफिशियन्सी किती झाली? डबल. जस्ट त्यांनी दिलेल्या कंडिशन्स यूज केल्या. ठीक आहे, मग ज्या कंडिशन्स होत्या त्या कंडिशन्समध्ये आपण व्हॅल्यू पुट केला आणि आपण इथनं TCची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. TCची व्हॅल्यू आली होती 310 डिग्री सेल्सिअस. मग 310 डिग्री सेल्सिअस फक्त एकाच ऑप्शनमध्ये दिसला, ऑप्शन नंबर फर्स्ट, आणि तो क्लिक पण केला. परंतु आपल्याला सोर्सचं पण टेम्परेचर फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे, परंतु आपल्याला तुम्ही जर एक्झाममध्ये जर हा क्वेश्चन जर सॉल्व्ह केला तर बस तिथंच पॉज होऊन जायचं. ठीक आहे, मग आपण इक्वेशन 1चा यूज करून आपण सोर्सचं टेम्परेचर इझिली फाइंड आउट करू शकतो आणि कॅल्क्युलेशन्समध्ये खूप काही मोठा काय म्हणू शकतो, म्हणजे खूप काही डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स नाही, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, जस्ट सिम्पल मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. क्लिअर? बघा अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. चला न्यूमेरिकल सेकंडकडे आपण वळूया. ओके, थोडा पोर्शन मोठा लागला कारण की ज्या ज्या गोष्टी गिवन होत्या, ज्या ज्या कंडिशन्स होत्या, त्या कंडिशन्स आपण यूज करून या सोल्युशनपर्यंत पोहोचू शकलो इझिली. चला न्यूमेरिकल नंबर सेकंड बघा. आपण न्यूमेरिकल नंबर सेकंडमध्ये काय गोष्टी दिलेल्या आहे ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. बघा, इफ द टेम्परेचर ऑफ द सोर्स अँड द सिंक ऑफ अ कॅरनॉट इंजिन आर इन्क्रीज बाय द सेम अमाऊंट, देन द इफिशियन्सी ऑफ द इंजिन. एकदम सिंपल आहे. बघा त्यांचं काय म्हणणं पडलं की समजा सिंकचं टेम्परेचर TC आहे, सोर्सचं टेम्परेचर TH आहे. ठीक आहे, चला काही हरकत नाही. ओके, तर तेव्हा इफिशियन्सी किती होती? N. काही हरकत नाही. ठीक आहे, जेव्हा सिंकचं आणि सोर्सचं टेम्परेचर हे होतं तेव्हा इफिशियन्सी होती N. मग आता सिंक आणि सोर्सच्या टेम्परेचरमध्ये ओके चेंजेस करणार आहे, पण चेंजेस कसे राहणार? सेम. ओके, जसं आपण सिंकचं टेम्परेचर +X वाढवली, सोर्सचं टेम्परेचर +X, सेम अमाऊंट. येत्या लक्षात, सेम अमाऊंटनं आपल्याला काय करायचं आहे? चेंज. आपण चेंज करत आहे, ॲडिशन करत आहे, दोन्ही करू शकता तुम्ही, सबट्रॅक्ट किंवा की ॲड करा, काही फरक पडत नाही. ओके, आपण सेम अमाऊंटनी चेंज केलं. ठीक आहे, मग त्यांच्या इफिशियन्सीवर काय फरक पडतो? जो काही न्यू इफिशियन्सी राहतो N'. ओके, हा वाढणार की कमी होणार? बघा इथंच देणार, विल रिमेन द सेम. N आणि N' सेम राहणार की इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार किंवा प्रेडिक्ट नाही करू शकणार. ठीक आहे, बघ आपल्याकडे इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे 1 - TC/T⁻H. ठीक आहे, ओके, चला काही हरकत नाही. ओके, ही म्हणजे काय म्हणू शकतो, जेव्हा टेम्परेचर हे होतं तेव्हाची ही इफिशियन्सी. ओके, आता टेम्परेचर चेंज झालं, जर फॉर न्यू इफिशियन्सी N' = 1 - TCच्या ठिकाणी आता काय लिहायचं आपल्याला? TC + X आणि THच्या ठिकाणी TH + X. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. देअरफॉर TH + X - TC + X डिवाइडेड बाय TH + X. बघा जर ब्रॅकेट ओपन केला तर +X - X गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स? TH - TC अपॉन TH + X. दिस इज न्यू इफिशियन्सी N'. ठीक आहे, आणि इथं जर फाइंड आउट केला तर आपण TH - TC/TH. बघा ही तुमची ओल्ड इक्वेशन 1, ही न्यू. बघा जुन्या आणि नवीनमध्ये काय फरक आहे? बघा जर तुम्ही वरचा भाग बघितला, सॉरी इथं TH पाहिजे ना, वरचा जो काही न्यूमरेटर आहे, न्यूमरेटरमध्ये बघा TH - TC, TH - TC, पण डिनॉमिनेटरमध्ये इथं फक्त काय बेटा? TH. इथं किती आहे? TH + X. म्हणजे डिनॉमिनेटरची व्हॅल्यू कशी आहे? जास्त. ओके, त्याच्यामुळे इफिशियन्सी कशी येणार बेटा? कमी. ओके, इथं डिनॉमिनेटरची व्हॅल्यू कशी आहे बेटा? कमी आहे, त्याच्यामुळे ही इफिशियन्सी कशी राहणार? जास्त. म्हणजे N इज ग्रेटर दॅन N' म्हणा, ऑर N' इज लेस दॅन N. म्हणजे जी काही नवीन इफिशियन्सी आहे तर जुन्यापेक्षा कशी राहणार बेटा? कमी, डिक्रीज होणार. काय होणार बेटा? डिक्रीज. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द BCEC 2014. ओके, पहिला ऑप्शन चुकला, रिमेन सेम राहणार नाही, इन्क्रीज तर झाला नाही आणि प्रेडिक्ट करू शकत नाही असं होत नाही. इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यावरून आपण इझिली प्रेडिक्ट करू शकत. अशा पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, काही मोठी गोष्ट नाही. त्यांना
त्यांनी ज्या काही कंडिशन्स दिल्या होत्या फक्त त्या कंडिशन्सचा आपण वापर केला, समजून घेतला व्यवस्थित, यू विल गेट द सोल्युशन. येतं लक्षात. आपला उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.